नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आता स्थगिती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। कुठेतरी नाराजी दिसते नाशिकमध्ये ज्या पद्धतीने आता स्थगिती दिली आहे, रायगडमध्ये सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे। भरतशेठ गोगावले रायगडसाठी आग्रही आहे, तर माणिकराव कोकाटे म्हणतात की ज्यांचे जास्त आमदार त्यांना तिथे संधी मिळायला पाहिजे आणि मला जर संधी मिळाली तर याचा जो निर्णय आहे तो अजितदादा घेतील असं सुद्धा ते म्हणतात। दादा भुसेंची पण नाराजी दिसते, काय म्हणत? नाही, मला वाटतं ज्या वेळेला एकापेक्षा अनेक पक्षांचं सरकार असतं त्यावेळेला मंत्रिपदाचं वाटप असेल किंबहुना पालकमंत्र्यांचं वाटप असेल, हे करणं तसं अवघड आणि जिकरीचं काम असतं। कारण शेवटी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षाचे आमदार असतात, त्याचबरोबर तिन्ही पक्षांना न्याय द्यायचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुवर्ण मध्य काढून मुख्यमंत्री किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते अशा प्रकारचा निर्णय घेत असतात। त्याच्यामुळे मला वाटतं लोकांनी महायुतीला मॅन्डेट मोठ्या प्रमाणावर दिलेला आहे। कोण मंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार, कोणाला कुठलं खातं मिळणार, यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाच्या चार भिंतीत बसून महायुतीत हा विषय सोडवला जावा असं मला वाटतं। रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी महायुतीमधील अशा प्रकारचा असंतोष आहे, विसंवाद आहे, हे चित्र उभं करणं महायुतीच्या दृष्टीनं, महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने हिताचं नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। पंकजाताईंची कुठेतरी नाराजी असं म्हणावं, कारण बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर आनंदच झाला असता, पण दादा बनलेत त्यांचं आम्ही स्वागतच करू असं पण म्हणतात। त्या पहिलं मंत्रीपद मिळालं नाही तर नाराज होतो माणूस, त्यानंतर मंत्रीपद मिळालं तर मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून नाराज होतात, ते झाल्यावर त्या ठिकाणी संपत नाही, पालकमंत्री त्या ठिकाणी व्हावंसं वाटतं, पालकमंत्री झालं तर पर्टिक्युलर जिल्हाच हवा असं वाटतं। मला वाटतं ह्या न संपणाऱ्या गोष्टी आहेत। पंकजाताई तर आमच्या ज्येष्ठ नेते आणि परिपक्व नेते आहेत आणि तुम्ही फक्त नाराजीचं त्या ठिकाणी आपण बोलताय। त्यांनी सांगितलं मी पालकमंत्री आहे जालन्याची, याच्यातही समाधान आहे, याचा उल्लेख आपण करत नाही। मला वाटतं कोणी नाराज त्या ठिकाणी राहणार नाही, कारण लोकांची सेवा ही सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि महायुतीमध्ये एकत्रित राहून पुढं जाणं हेच महायुतीच्या दृष्टीने हिताचं आहे। पण पालकमंत्रीवरून वाद होणं हे जनतेच्या दिलेल्या बहुमताचा अनादर आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणतात आणि टीका करतात सरकारवरती। नाही, त्याची संजय राऊतांनी चिंता करू नये, आमचं नेतृत्व त्या ठिकाणी सक्षम आहे। काही मनभेद निर्माण झाले तर त्या ठिकाणी ते आम्ही संपवून टाकू, कारण लोकांना शेवटी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा या सरकारकडून आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी या ठिकाणी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी आहे। याचं भान आणि जाणीव निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे राऊतांनी त्या ठिकाणी आपल्या पक्षाची काळजी घ्यावी। महाविकास आघाडी त्या ठिकाणी विस्कळीत होते, त्यांना सूर सापडत नाही, त्यांना एका सुरात आणण्याचा प्रयत्न करावा, ते त्यांच्यासाठी हिताचं आहे। आपलं बघण्याचं सोडून दुसऱ्यांच्या वाकून बघण्याची काही आवश्यकता नाही। त्यांनी एक मोठा आरोप पण केलाय की उदय सामंत यांना घेऊन भाजप देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार होते आणि शिवसेना फोडायचा प्लान होता, असा मोठा आरोप त्यांनी केलाय आणि उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदारही त्यावेळी तयार होते, त्यांच्या संपर्कात होते अशी पण माहिती ते देत आहेत। यात तथ्य काय, नेमकं सत्य काय? संजय राऊतांनी आपल्या पक्षाची काळजी करावी, कोणाचा उदय होतोय हे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षाचा अस्त होतोय त्याची काळजी त्या ठिकाणी त्यांनी घ्यावी। आणि त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊत केवळ बोलघेवडापणा करू शकतात, तोंडाची वाफ दवडू शकतात, कुठलंही संघटनात्मक रचनात्मक किंवा विकासात्मक गोष्ट त्यांच्याकडून होऊ शकत नाही, हे महाराष्ट्र पाहतोय। उपमुख्यमंत्री दरेगावामध्ये गेले, यावरून पण त्यांनी टीका केली। ते म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावी जाऊन बसतात, कुंभमेळ्यात जसे बाबा बसतात तसे दरेगावामध्ये एक शिंदे बाबा बसलेले आहेत आणि मग राज्य कुणाच्या भरोशावर चालणार, राग लोभावरती राज्य चालणार का, असा खोचक सवाल सरकारला केलाय। त्यांनी अजिबात काळजी करू नये। शिंदे साहेब ज्या वेळेला त्यांना शांती हवी असते किंवा आवडीचं ठिकाण प्रत्येकाचं असतं विरंगुळ्याचं, आणि मला वाटतं ते गावात गेल्यावर त्यांना मनशांती मिळते,
त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढत असतो आणि त्याच्यामुळे लगेच त्या ठिकाणी अशा प्रकारचं बुवाबाजीशी जोडणं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. शिंदे साहेबांचा गावावर त्यांच्या मातीवर विशेष प्रेम आहे. ते अधूनमधून गावी जातच असतात. सैफ अली खानवर हल्ला झाला, आरोपी बांगलादेशी निघालेला आहे, याचं भाजप राजकीय भांडवल करते महानगरपालिकेसाठी अशी टीका केली आहे संजय राऊतांनी. मला वाटतं तेच थोबाडावर आपटलेले आहेत. कारण जितेंद्र आव्हाड त्यांच्या महाविकास आघाडीतला नेता याला तैमूर या नावाच्या माध्यमातनं सोशल मीडियावर होणाऱ्या गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळं त्याला चपराक या ठिकाणी मिळालेली आहे. उलट पक्षी आम्ही म्हणण्यापेक्षा तो बांगलादेशी आहे, तो त्या ठिकाणी पश्चिम बंगालमधनं भारतात आलेला आहे. त्यामुळे ज्या ममता बॅनर्जीशी यांचे साटेलोटे आहेत किंवा एकत्रित आहेत त्या पहिलं त्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचं पोल त्या ठिकाणी उघडं होतंय आणि म्हणून आता कुठल्याच ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली स्पेस शोधण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी शिर्डीच्या भाषणामध्ये एक गौप्यस्फोट केला. ते म्हणतात की पहाटेचा ज्यावेळी शपथविधी झाला त्यावेळी पक्षातून हकालपट्टी करण्याचा कट आखण्यात आला होता अजितदादा पवार यांच्या विरोधात आणि आम्ही पाया पडून सांगत होतो की भाजपसोबत जाऊ नका. मला वाटतं कट, षडयंत्र हे शब्द आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी सहज चिटकतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं धनंजय मुंडे जर या संदर्भात बोलले असतील तर तेच कशा पद्धतीचं षडयंत्र होतं हे त्या ठिकाणी नीटपणे सांगू शकतील. परंतु अजितदादा सुद्धा परिपक्व नेते आहेत. त्यांना योग्य अयोग्य भलं काय हे नीट कळत असतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.